हिंदी ही आता मुंबईची बोलीभाषा झालेली आहे। परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांचं वादग्रस्त विधान, तर सरनाईकांच्या तोंडी भाजपची भाषा राऊतांनी डिवचलं, तर बावनकुळेंकडून सारवासारव करण्याचा प्रयत्न। कृषी खातं म्हणजे ओसाड गावची पाटीलकी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं पुन्हा वादग्रस्त विधान। कोकाटेंच्या या वक्तव्यानं नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजकाचं सोनं लंपास, दरोडेखोरांना टीप देणाऱ्यासह 10 जण ताब्यात, आरोपींनी रेकी करताना वापरलेली वाहनंही जप्त। वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणी हगवणे पिता पुत्रांच्या पोलीस कोठडीत वाढ, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला 3 जूनपर्यंत पोलीस कोठडी। निलेश चव्हाणला 3 दिवसांची पोलीस कोठडी। वैष्णवी हगवणे प्रकरणी वैष्णवीच्या बाळाची हेळसांड केल्याप्रकरणी तपासासाठी पोलिसांची मागणी। म्हाळुंगे पोलिसांचा शशांक आणि लता हगवणेचा ताबा मिळवण्यासाठी पुणे सत्र न्यायालयात अर्ज। व्यावसायिक प्रशांत येळवंडे फसवणूक आणि बंदुकीचा धाक दाखवल्याप्रकरणी अटकेची शक्यता। महाराष्ट्र भाजप प्रदेशाध्यक्षांचं नाव निश्चित, रवींद्र चव्हाणांच्या नावाची औपचारिक घोषणा बाकी, सूत्रांची माहिती। तर मुंबई भाजप अध्यक्षपदी कुणाची वर्णी लागणार याबद्दलची चर्चा सुरू। दोन्ही राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या प्रश्नावर शरद पवारांचं मला माहीत नाही उत्तर, पवारांकडनं विलिनीकरणाच्या चर्चांना फुल स्टॉप। ॲक्वा मेट्रोचं आचार्य अत्रे मेट्रो स्टेशन 6 दिवसांनंतरही बंद, सोमवारच्या पावसातल्या पाणी गळतीनंतर दुरुस्तीची कामं सुरू। लोकशाही मराठीचा ग्राउंड रिपोर्ट। राज्यामध्ये 84 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, मुंबईत कोरोना बाधित रुग्णांची संख्या 411 वर, नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन। आणि महाराष्ट्रात 6 ते 10 जूनपर्यंत पावसाची उघडीप, हवेचा दाब वाढल्यानं मान्सूनला ब्रेक, हवामान विभागाचा अंदाज। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।